हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग बनवते. त्याचं कारण आहे माय न्यू फोन. सो हा आहे मोटोरोला एज 60 फ्युजन. मोटोरोला एज 60 फ्युजन, जो की मी घेतलेला आहे खूप कष्टानंतर. Get this pretty color. आणि हा फोन खूप दिवस झाले मी घेत होते. सो फायनली मला हा फोन भेटलेला आहे. ओके, सो या बॉक्समध्ये आलेला आहे हा फोन आणि त्याच्यासोबत हा आहे सी टाईप चार्जर, टाईप सी चार्जर. सो हॅपी. आणि हा फोन मी काल घेतलेला आहे आणि काल माझ्या फ्रेंड्सनी एवढे फोटो काढले त्याच्यात एका दिवशी सगळे, ऑलमोस्ट 33. त्याच्यामध्ये अजून मला लॉग इन वगैरे करायचं आहे. सी, जस्ट टू कम्पेअर. माय गॉड, मी काल लॉग इन केल्यानंतर हे माझे जुने पूर्ण सगळे फोटो आलेच त्याच्यात. मी हे बघितलंच नाही. माय गॉड, थँक्स. जर मला जमलं तर मी याच्यात काहीतरी करून टाकेन. आणि हा माझा व्हिडिओ की मी घेतलेला आहे नवीन फोन. याला ना लेदर टेक्स्चर आहे, लेदर टेक्स्चर, स्लिप नाही होत. आणि हा आहे वॉटरप्रूफ. याच्यातून आपण अंडर वॉटर फोटोशूट पण करू शकतो. परत जरी इथून वरून जरी टाकला तरीही काही नाही होत. पण मला ते रिस्क आत्ताच नाही घ्यायचे. सो या, अँड आय लव्ह दिस फोन. या, सो आता इथून पुढे माझे ब्लॉग्स येतील या फोनवरून करेन मी. सो ते स्टेस ट्यून. आणि हा माझा जो ओल्ड फोन आहे हा मला माझ्या दादाने त्याच्या सॅलरीतून घेऊन दिलेला 5 वर्षापूर्वी, 2019ला दिवाळीच्या वेळेस भाऊबीजेला. सो हा फोन मी पण माझ्यासोबत ठेवणार आहे. मला एक्सचेंज नाही करायचं. जेव्हा मी हा फोन घेतला सो मला आठवत होतं की अरे आपण 11th म्हणजे 11th-11वीमध्ये तो छोटासा बटनाचा सॅमसंगचा फोन होता. तो सुद्धा माझ्या दादाने नवीन घेतला, त्यामुळे मला तो भेटलेला. त्याच्यात फक्त सॉंग्स होते, ना कार्ड होतं ना व्हॉट्सअप, काहीच नाही. फक्त गाणे ऐकायचं. त्याच्यानंतर तर छोटा सॅमसंगचा स्क्रीन टच, नंतर नोकियाचा आजीचा होता ना. मी इंटेक्सचा घेतला, मग विवोचा घेतला, परत नोकियाचा वापरला, परत मी रेडमीचा घेतला आणि देन हा माझा आहे विवो U10. आणि आता मी गेली मोटोरोला. सो आता मी कधीही कुठेही फोटो काढू शकते. हा फोन घ्यायचं मोठं रिझन म्हणजे माझा जुना फोन फोटो सेल्फीज वगैरे छान येतात, पण थोडं डार्क असं काही असेल ना तर थोडे इश्यू व्हायचे. मग लास्ट टाईम मी एका फंक्शनला कॉन्फरन्स काइंड ऑफ गेले होते. तिथे मी गेस्टसोबत फोटोज घेत होते आणि ते इतकं लो फील होत होतं माझ्या फोनमध्ये फोटो, कारण की येतच नव्हते, की जे मी पोस्ट करणं असे येतच नव्हते. ते ऑडिटोरियममध्ये होतं. आणि मग मला असं एम्बॅरस नाही, पण असं खूप हे फील झालं की अरे यार काय हे, एक फोटो नाही सांग. आणि कोणी सोबत नव्हतं पण ज्यांच्याकडे चांगला फोन असेल. नेहमी असं होतं की फंक्शनमध्ये कोणाकडे ना कोणाकडे चांगला फोन असतो ज्याच्यात आम्ही सगळे फोटो काढतो. म्हटलं बा असं होतं किती दिवस काढायचे. सो फायनली मी हा फोन घेतला आहे. आणि वन मोर गुड न्यूज, आणि हा फोन सकाळी मिळाला मला आणि त्याच्यानंतर मला संध्याकाळी असं कळलं की माझा पेपर एक्सेप्ट झालेला आहे. जर तुम्हाला PhD किंवा रिसर्च पेपर्स काय असतं हे माहिती असेल तर तुम्हाला समजू शकेल माझं सुख की पेपर एक्सेप्ट झाल्यानंतर एवढी का खुशी आहे मी. आणि तुम्हाला माझा हा फोन कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की मी नवीन फोन घेतलेला आहे आणि ही क्लिप जी मी रेकॉर्ड करते ही करत आहे मी माझ्या नवीन फोनमध्ये, जी काय आहे मोटोरोलामध्ये. आणि हा आहे माझा जुना फोन. सो हा आहे माझ्या दादाने मला घेतलेला फोन, जो आहे विवो U10. आणि याला आता 5 वर्ष झालेली आहेत आणि हा मला द्यायचा नाही आहे, कारण की हा फोन या 5 वर्षात ना कधी हँग झाला आहे, ना कधी बंद पडला आहे, ना कधी मला कोणत्या प्रॉब्लेममध्ये टाकला आहे. हा फोन मी नाही देते आणि हा फोन मी ठेवणार आहे माझ्यासोबत परत खूप लॉंग टाईमसाठी. सो त्यामुळे मी हा एक्सचेंज नाही आहे केलेला.
पण दादाची सॅलरी यार. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा.